बायको न करणाऱ्याला लोक संन्यासी म्हणतात. बायको न करणारी माणसं संन्यासी असतात हे तुम्हाला सांगितलं कोणी? जरा डोके वापरीचा. संन्यासाची व्याख्या 5व्या अध्यायातल्या दुसऱ्या श्लोकात आहे. 5व्या अध्यायातल्या दुसऱ्या श्लोकात संन्यासाची व्याख्या आहे, मी आणि माझे विसरले जयाचे अंतःकरण तो संन्यासी जाण पार्था निरंतर. बायको असणारी माणसं संन्यासी आहेत. बायको नसणारी माणसं संन्यासी नाही. मग जो माणूस सप्त्याला 7 दिवस बायको सोडून राहतो तो संन्यासी नाही. पण ज्याला बायको नाही तो 1 मिनिट व्हॉट्सअप बंद करीत नाही. मग संन्यासी आहे कोण? इथं लय मेक आली पावर घालता. मेक कळली का सगळं कळलं. मी आणि माझे विसरले जयाचे अंतःकरण तो खरा संन्यासी. आता एका वाक्यात सांगा मला, एकांतात सुद्धा ज्या माणसाची काम वासना जागी होत नाही तो संन्यासी. एकांतात सुद्धा ज्या माणसाची काम वासना जागी होत नाही तो संन्यासी. पण त्याला 4 कडवे गाठ्यात इतके सुंदर आहे. साधकाची दशा उदास असावी. त्याने काय करावं माहिती का? एकांती लोकांती स्त्रियांशी भाषण प्राण गेल्या. चला आणि त्याला अजून एक प्रमाणे ना गाठ्यात, स्त्रियांचा तो संग नको नारायणा कष्टाया पाषाणाचा. लाकडाची बाई सुद्धा समोर नको. आपला विषय नाही हा, संन्यासाचा विषय. आपल्याला सगळे गुन्हे माफ. किती सुंदर किती सुंदर प्रमाणे मारा. स्त्रियांचा तो संग नको नारायणा काष्टाया पाषाणा मृत्यू. थोडं पुढे सरकायचं आपल्याला अभंगाच्या. मी करंट लावून देतो तुम्हाला अभंगाचा. दुःखाचं कारण आहे पाप जास्त झालं, नीती भ्रष्ट झाली, पाऊस पडायला भीती वाटायला लागली, वेदाची ताकद कमी झाली, त्यामुळे दुःख जनता दुःखी आहे. हा त्या अभंगाचा सरळ अर्थ. अभंगातला दुसरा मुद्दा कीर्तनाला सुरुवात झाली. ऐकणाऱ्यांना सूचना आहे, दरिद्र्यावानी बसायचं नाही, तोंड सोडून मिळून द्यायचं नाही, काही देवानं वाईट करेल नाही. आणि याच्यापेक्षा काय वाईट व्हावं. आता झालं हे कमी झालं का? याच्यापेक्षा वाईट व्हावं काय? तरी तुम्ही असेच बसते. म्हणजे आता याच्यापेक्षा देवाने काय करावं? अभंग तुकाराम महाराजांचा तुकारामाच्या गाथेतील चरणाच्या अभंगाला दुसरा मुद्दा सुरू झालाय. चिंता विंता काही करायची नाही. आता तिसऱ्या मुद्द्याला सुरुवात करू. आज गायक वादक गुणीजन मंडपवाले माईक सिस्टीमवाले कीर्तनाला बसलेली सगळी मंडळी, सामनगावकर गायक वादक गुणीजन 4 शब्द सांगतो ना अभंगात घुसतो. जगात सगळी झाड आहेत, जगात हरणांचे कळप आहेत, पण सगळ्या हरणांच्या नाभीत कस्तुरी नाही. सगळे हत्तींचे कळप आहेत, पण सगळ्या हत्तींच्या मस्तकात मोती नाही. सगळे गायांचे कळप आहेत, पण सगळ्या कपिला नाहीत. सगळ्या कपिला आहेत, पण कामधेनू नाही. जगात सगळी झाडं आहेत, पण कल्पतरू नाही. जगात अनेक जागा आहे, पण सामनगावच्या मठासारखी पवित्र आणि साधू हा परत परत होत नसतो. हा बावळेपणा करीत नका जाऊ तुम्ही. काही माणसं काय लिहिते माहिती का? एखादी पोरगी आळंदीत गेली, कीर्तन करायला लागली का तिच्या नाव पुढे लोक छापित्या ज्ञानेश कन्या. नालायकाचा बाजार झाला. ज्ञानेश कन्या. मी हिचे आई बाबा कुठं कुंभमेळ्याला जायला होते का? ही जर ज्ञानेश्वराची कन्या आहे, हिच्या बाई 3 पोरांनी बोंडाळीचं औषध काढून घेतलं. ज्ञानेश कन्याची गावात कथा ठुली तर कथेतूनच तिनं पांडुरंग न्याला. रुक्मिणी राहिली गावात.
एक वाक्य सांगतो महाराज, हे इंदुरीकरचं कीर्तन हे अंतिम सत्य आहे. काल बी आज बी उद्या आहे. काय झालं महाराज, ज्या माणसाला आचरणाची पकड ठेवता येत नाही ना त्यानं संप्रदायात उतरायचंच नाही. त्यानं हे कुठाने करायचंच नाही ना महाराज. ऐक याने कुठाने करत नाही का. तिथे एक मेघ सांगतो, नीट ऐका. बारीक वाक्य ऐकायचं. परमार्थ पुढे आहे पण सुळावरची आहे. भक्ती तुकाराम महाराजांचा तुकारामाच्या का तिथे नाही चरणाचं नाही. चतुर्थ पुण्यस्मरणीच्या निमित्तानं 5व्या दिवसाचं कीर्तन. पत्रिकेत 5वं का 4थं आहे पहा. पत्रिकेत पहा, लबाड चालत नाही आपल्याला. पत्रिकेत 5वी पुण्यतिथी, मग पत्रिकेत कीर्तन 3रं. हा हे मान्य. पुण्यस्मरण 5वं का. हा 5वं पुण्यस्मरण. आणि त्या पुण्यस्मरणाच्या कीर्तनानं गायक वादक गुणीजन मंडपवाले सगळ्यांना धन्यवाद. आणि आजच्या कीर्तनाला सुरुवात. मी तुम्हाला आतापर्यंत चाललं काय होतं, आतापर्यंत एकच चालू होतं, अभंग कोणाचा चिंता बिंता करायची नाही. आणि एक वाक्य परत साधूंच्या बाबतीत सांगून ठेवतो. साधूची व्याख्या एका शब्दात सांगतो, एका शब्दात. ज्यांचं अस्तित्व कधी संपत नाही त्यांना संत म्हणतात. मागेला असल्यामुळे लोक उद्या कोणालाही संत म्हणतील. लोक शुद्धी हो नाही. लोक उद्या म्हणणार इंद्रिकर संत आहे. तुम्हाला आमचे लफडे काय माहीत. समाज हा बाह्यरंगाचा आहे, साधू हा अंतररंगाचा आहे. लोक इस्त्री पाहतात, कर्ज पाहत नाहीत. लोक गाडी पाहतात, तिचे हप्ते पाहत नाहीत. लोक बंगल्याचा कलर पाहतात, गौंड्याची उधारी पाहत नाहीत. लोक बायकोचं रूप पाहतात, तिचे गुण पाहत नाहीत. ज्यांनी ज्यांनी रूप पाहून बायका केल्या त्यांच्या बायका निघून गेल्या. आणि मग ते काकड्याला आमच्या बोकांडी आले, राई रुक्माबाई तुम्हा येऊ द्या दया. बाह्यरंग आहे महाराज. परमार्थ हा जगाला बाह्यरंगात दाखवावा पण स्वतःसाठी आत्मलिंगात असावा. परत नाही का, लोकांना दाखवण्यासाठी बाह्यरंगात असावा पण सुख आणि अशांतीसाठी अंतरंगात असावा. पुरावा 13वा अध्याय. चातुर्य लपवी महत्व हरपी आणि पिसे पण मिरवी जगा माझी. पुढची ओळी पहा किती सुंदर आहे. पूज्यता डोळा न देखावी स्वकीर्ती कानी नाही करावी. असे होऊन गेले ते साधू. त्या साधूंच्या भावपूर्ण श्रद्धांजलीला 5व्या पुण्यस्मरणाच्या 3ऱ्या दिवसाच्या कीर्तनाला सुरुवात. पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद आणि आजच्या कीर्तनाला सुरुवात. आता फक्त फटाफटा बोलायचं, भामट्यावानी बसायचं नाही, काय नाही. आणि पाया पडून सांगतो, पाया पडून सांगतो, कीर्तनात बसलं तरच माणसं दुःख विसरतात. नाहीतर सध्या पाया पडून सांगतो मी तुमच्या मुलासारखं आहे. शेतकऱ्याची परिस्थिती हसण्याची राहिली नाही आणि रडण्याची राहिली नाही. शेतकरी आता हे बिचारे 3 दिवसापासून सप्ताह चाललाय. एवढी लोक इथे येतात म्हणून थोडंसं दुःख विसरतात. नाही तर बांधाच्या कडेला बसलेल्या शेतकऱ्याला पिकाकडे पाहून रडणे एवढाच पर्याय आहे. काही नाही राहिलं महाराज. अजून 8 दिवस जर पाऊस झाला नाही ना महाराज, शेतकरी नकाशातच राहत नाही. हा विनोद समजू नका. गेल्या वर्षी पाऊस उशिरा झालता पण चारा होता, यंदा चाराच नाही. संपली माणसं महाराज. कोणाला काही घेणं नाही. अजून 2-3 वर्षानं 2-3 महिन्यात शेतकऱ्याचे कैवारी शेतकऱ्यांच्या घरी येतील. शेतकऱ्याच्या हिताचे राजे. आमच्याकडून 500 रुपये घ्या, आमचे बटन दाबा आणि पुन्हा 5 वर्ष आम्ही तुमच्या अशी ठोकू का तुम्ही कल्ले सुद्धा नाही पाहिजे. पण एक ध्यानात ठेवा महाराज, वाक्य नीट ऐकायचा. हो, एकदा सुटती, दोनदा सुटती, कधीतरी एकदा गुतती, एवढं ध्यानात ठेवा. सगळ्यात जास्त दुःखाचे प्रसंग कोणाच्या डोक्यावर आहे सध्या? बाकीच्याला काय रोग झालाय, बाकीच्या देऊ नये. हे काय काय रोग झाला तुला? तुझी बायको 3 वेळा आठवड्यातून ब्युटी पार्लरला जातील, तुला काय वार गेलं? परत चला माग. म्हणून सगळ्यांना धन्यवाद.
आणि आजच्या कीर्तनाला सुरुवात. कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी 2-3 मुद्दे फायनल. आता टाळकरी माळकरी महाराज मंडळी कुणी असले तर आता तुम्ही बोलायचंय पहिला दानका. दरिद्रवाणी बसायचंच नाही, फक्त बोलायचं पटापटा, तरच उत्तर कळलं. आजचं नाही तर बोंग्या झाला समजा. चला फक्त कीर्तनाला बोलायला जायचं. पांडुरंगाच्या आरतीची पहिली ओळ युगे सावध राहा बरं का. युगे 28 युगे फायनल आहे का. इकडून नको देतो. फायनल आहे का. मग आतापर्यंत युग 28 झालीच नाही तर आणली कुठून. उत्तर त्रेतायुग, द्वापारयुग, सत्ययुग, कलियुग किती झाले 4. मग तुम्ही किती आणले 28. घ्या मोजून. 4 वेद, 6 शास्त्र, 6 4 बोलत जा. आणि 18 पुराण, 28. 4 वेद याच्याकडे, 6 शास्त्र याच्याकडे, 18 पुराण याच्याकडे. हाच पांडुरंगाचा अंश आहे. युगे 28. उगाच देव चोळीत बसायचं कवर आहे बी. एखादं देव चोळले कुत्रा आलं त्यानं देव फेकून आणला कुत्र्याला. श्रावणात नवनाथ लावला वाचनाला चिलीम पेल 3 अध्याय सोडून दिले त्यानंच. मला जायला गोरक्षनाथ त्याच्या पोटी मग चंद्रनाथ कस काय आला काय समजा. म्हणजे ज्याच्या घरी पोथी होती तो मला 9 आल्यात ना, मग कोणच्या पोटी येऊ. गणपतीची आरती करणं अध्यक्ष 90 पेल ताट फिरवायची घंटी हलवायची. गणपतीच पेटवला आणि घंटी हलीत राहिला. ताट हलवलं ना, गणपती पेटला तिकडे घंटी हलीत राहिला. चला सावध राहा पटकन. आता करंट लागला तुम्हाला. करंट लागला भाई, तुम्हाला सोपं झालं मला सोपं झालं. आता हाच विठ्ठलाचा अंश आहे. याच्यात काही शंका आहे का बोला. नाही. विठ्ठला तळीस तळी. आणि स्वतः माझं म्हणणं नाही ना, देवाचंच म्हणणं आहे ना. मी निर्माण केलेला प्रत्येक जीव माझा अंश आहे. काय प्रश्न ना. मग तुम्ही म्हणाला अंश आहेच म्हटलं काम. चला दुसरं पुढं फायनल झालं बरं का. पहिला प्रश्न युगे 28. आता माळकरी मंडळी, माझा रथ युद्धाच्या मध्यभागी नेऊन उभा कर हे वाक्य कोणाचं आहे. पहिल्याच अध्यात उभी आहे. अर्जुन म्हणत असे देवा रथ झडकरी पेलावा. याचा अर्थ माझा रथ मध्यभागी नेऊन ठेवा. कोण हजर एक तुम्ही नाही मग बोलत जायचं. कोण म्हणतंय अर्जुन. लगाम हाकायला कोण आहे. घोडे हाकायला कोण आहे देव. धनुष्याला बाण कोण लावलाय अर्जुनानं. युद्ध सुरू झालंय का. तापा आणायचा नाही. युद्ध हे लोकांनी ठेवून फट्या वाजायचे. लोकांनी कुडून वाचित्यात हेच कळा ना. वाल्यानं 7 राजन बामनं मारली म्हणली. एवढे ब्राह्मण होते का पूर्वी. इथं 2-4 गावा मिळून एक बामण त्यांना आणले कुठून होते. बरं आणले तर आणले. बामण डोंगराला गेलती का आला. काय पोथ्या वाचित्यात लोक काय करत नाही. एक ब्राह्मण मारलं का एक खडा टाकायचा. असे किती मारले. हे आणले कुठून होते. वाल्याच्या बायकोनं वाल्याला खसकवलं म्हणले मग सावध झाला. बायकोनं खसकवलं गडी सुधरत असं गडी आहे का. अरे कितीतरी गडी बायकांनी लाईटा बंद करू करू हाणले तरी दारू सोडी ना. आता हे उगाच तुम्ही मी कोडगाय म्हणून त्याच घरी मुक्कामाला जातोय महाराज. नाही तर शहाणा माणूस घरी जाणार नाही. आठवा आपली बायको आपल्याला काय काय बोलती. तुमची बी माझी बी. आमच्या काही लय शहाणे आहेत काय काय बोलते आपली बायको. आठवा ना. आपल्याला 2 पोरं झाले म्हणते तुम्हाला काही जमलं नाही. आणि हा कुशल म्हणतो खरं आहे बा. अरे बाबा उत्तर निराय का. एक काकड्याचं प्रमाण टाळकऱ्यांच्या पाठी. वाल्याच्या बाबतीत एक वाक्य सांगतो. चंद्र अमृत सुका शेवे असता जाता रवी. पण साधू भेटणार. मग नारद वाल्याकडे गेलता का वाल्या नारदाकडे आलता. नारद वाल्याकडे गेलता. एक वाक्य सांगा. वाल्यासारखा दुसरा भाग्यवान कोणीच नाही का त्याला साधू भेटायला गेला. मग काही माणसं म्हणतील त्याने एवढी माणसं का म्हणून मारली. बावळाटपणा करू नका. त्याला माणसं मार. माणसं नव्हतीच तवा एवढी. फक्त एकच वाईट होतं वाल्याच्या बाबतीत.
संगत दुर्योधनाची, आपली संगत वाईटाची होती. नाहीतर तिसरं आहे सकाळपासून. आता हे तिसरं कीर्तन आहे. जर कुठं असतं 10-20 किलोमीटर धरलं जातं, चौथं 3 तर चालू करतो. गणपती 4-4च काढले महाराज. हो, ते बी कधी कधी तर असं राहायचं दुपारी 2 ते 4, 4 ते 6, 6 ते 8, 9 ते 11, नॉन स्टॉप 4. 11:30 मोकळा. 4 करून तरी तुमच्या सगळ्यांपेक्षा ठणठणीत येईल. तुमची मेन अडचण काय? चला थोडं पुढं. किचकट मुद्दा आहे पण फिट आहे, ठीक आहे, नाही काळजी करायची. माझा रथ मध्यभागी नेऊन ठेव. रथ अर्जुन हाकायलाय, आपलं भगवान हाकायलाय. रथाला हाकणारा बोला जा भगवान आहे. लगाम कोणाच्या हातात आहे? बोला पटकन. भगवंताच्या, देवाच्या. आणि रथाला धनुष्याला बाण कोण लावला? अर्जुनानं. युद्ध सुरू झालंय का? नाही. अर्जुनाला काय झाला? मोह. अर्जुनाला झाला मोह. युद्ध करायचं नाही. त्यावेळेस अर्जुनाचा मोह घालवण्यासाठी जी सांगितली तिचं नाव गीता. झालं फायनल. आता 1 मिनिटात गीता तुमच्या जवळ सगळ्यांच्या. फक्त हा म्हणा नाही तर नाही म्हणा. आपल्या कीर्तनात 2 मुद्दे. पटलं हा म्हणा, नाही म्हटलं तरी चालेल. आपल्याकडे नाही लय उत्तर आहे, हा लय उत्तर आहे. एखादा म्हणला महाराज हे वाक्य मला पटलं नाही, अभ्यास कमी असल्यामुळे मला आज उत्तर देताना आलं, महिन्यानं देईन, पुस्तकं उलटे पालटे करून देईल, पण देणार. चला पटकन बोला. अर्जुन म्हणतोय मी युद्ध करणार नाही. झालं फायनल. आता अर्जुन याच्यात आणायचं आहे. अर्जुनाला झालं काय? बोला पटकन. मोह झाला ना. मग ऐका, हा अर्जुन आहे. तुम्ही मी सगळे कोणी? अर्जुन. पुरावा 7वा अध्याय. पायपा शरीराची गावा जया लागे आलेगा पांडवा कार्यार्थ आगवा सांडोल्या. बद्दल एक घोटाळा आहे. पहिला अर्थ जाणले, दुसरा अर्थार्थी जाणले, तिचा जाणले, पण 4थी एक ओवी आहे त्याच्यात 7वेच अध्याय. 4थी याचे ठाई काही करण्याची नाही. आता ऐका उत्तर. हा अर्जुन आहे. मान्य झालं? मान्य आहे. हा या रथाला 10 घोडे, मानेपासून वर 5, मानेपासून खाली 5, 5 आणि 5 10. वरच्यांचं नाव आहे ज्ञानेंद्रिय, खालच्यांचं नाव आहे कर्मेंद्रिय. फायनल झालं? फायनल झालं. वरच्यांचं नाव आहे ज्ञानेंद्रिय, खालच्यांचं नाव आहे कर्मेंद्रिय. 5 आणि 5 10. आणि 10 जणांचा एक लगाम आहे, त्याचं नाव मन. मन जर तुम्ही देवाला द्याल तर सगळे अर्जुन व्हाल. ज्यांनी दिलं ते त्यांचं 5 पुण्यस्मरण. ज्यांनी मनात देवाला दिलं त्यांचं 5 पुण्यस्मरण. आपल्यासारख्या भामट्यांना ते जमणार नाही. चला आता फायनल झालं ना. 5वं पुण्यस्मरण कुणाचं? ज्याचे 10 इंद्रिय ताब्यात, 10 इंद्रिय ताब्यात आणि 11वं मन देवाच्या चरणावर, तो ठरला साधू. झालं फायनल. याला घोडे किती? 10. सावध राहायचं, ते जमत नाही. 11वं मन. आता तुमचं माझं मन चंचल आहे का देवाजवळ आहे? चंचल आहे. चंचल मन असल्यामुळे 10 जण आपल्याला काम दाखवल्याशिवाय राहत नाही. पटापटा पटकन बोला. रस्त्यानं चालले पाय. उत्तर आहे का वाचन नीट? रस्त्यानं चालले पाय. खेळाची पाठी दिसली, चालले पाय, पाहिली डोळ्यानं, खा वाटलं मनाला, उचललं हातानं, सोललं बोटानं, वास घेतला नाकानं, चव घेतली जिभेनं, दाबून पाहिलं दातानं. हा काही ताळमेळ? गेलं डोक्यातून तुमच्या. चला परत माग. रस्त्याला चालले पाय, खेळाची पाठी दिसली, चालले पाय, पाहिली डोळ्यानं, खा वाटलं मनाला, उचललं हातानं, सोललं बोटानं, वास घेतला नाकानं, चव घेतली जिभेनं, दाबून पाहिलं दातानं. एक्सप्रेस हायवे संपला, टोल नाका आला. इथं 2 नलिका आहे, एक अन्न नलिका आणि एक श्वास नलिका. अन्न खाली आलं, खाली आल्यावर इथं 2 आतडे, लहान आतडे, मोठे आतडे. लहान आतड्याने सांगितलं तुम्ही यायची आहे काही नाही, पण ज्या जागा होईल त्यानं राहा. बाकीच्याने मोठ्या आतड्यात चला. मोठ्या आतड्यानं सांगितलं तुम्ही किती जण या, पण बोर्ड वाचून या. एकच मुक्काम करता येईल. मुक्काम झाला का सकाळी बाहेर, आणि जो सकाळी बाहेर गेला त्यानं कुणाची जरी सही आणली
पुन्हा आतमध्ये एंट्री दिली जाणार नाही. कशावरून? एंट्री गवळण पाहावं लागते. याला गाणी ऐकून नाही जमणार मला. चला थोडं पुढे तुम्ही म्हणाल पुढे जायचंच का आपल्याला, अजून आपलाच ताळमेळ लागणं. हा अर्जुन आहे, याच्या रथाला 10 घोडे आहेत आणि या 10 घोड्याचा लगाम मन आहे. 9वा अध्याय असं सांगतोय, हे मन मी चिकरी माझे भजनी प्रेम धरी. म्हणजे अर्जुनाला रथाला 10 घोडे आहेत. मग अर्जुनाला मोह झाला म्हणून सांगितली गीता, आणि त्या गीतेला अध्याय आहेत 18 आणि ज्ञानेश्वरीला अध्याय 18. मग 18चा 18 अध्याय मी तुम्हाला एका मिनिटात सांगणार. एका मिनिटात घड्याळ लावून जेवढे सुधारतील तेवढे घ्या. 18 ऐकायचे बरं का पटकन. किती 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 पटकन. ब्रह्म एक माया 2 गुण 3 वेचार भूतपात 67 पुरे 7 व 8 भक्त्या 9 इंद्रिय 10 रुद्र 11 राशी 12 धंडर 13 विद्या 14 15 33 16 शृंगार 17 तत्व 18 पुराण. मिनिटाच्या आत चला. मग याच्यातच सगळं आहे. मग त्या अर्जुनाच्या रथाचे घोडे 10 आहेत. मग हा अर्जुन शुद्धीवर का नाही? उत्तर विषय. आता काय 2-4 मारताना माहितीये काकडा नाही तर का आता काकडा आला नाही. कीर्तनकाराने माना नका मानू, पण महाराज मंडळी ध्यानात ठेवा, रोज मालिका पुढं म्हणून का महिना पण काकड्यावर नजर टाकावी. रोज 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 हरिपाठ 2दा करावा वारकरीने. कीर्तनकार जरी असला आणि पैसे कमीत असला तरी, मी असो नाही तर माझा बाप असो नाही तर आम्ही दोघं संगत असू, ते चालत नाही. काय म्हणायचं तुम्हाला? हरिपाठ 2दा टाकला पाहिजे नजरे खालून, आणि काकडा सकाळी उठून त्याला नाही ना पाठ तुमच्या करू नका ना पाठ, पण खिशात मालिका ठेवा, वेळ मिळेल तेव्हा टाकला. वारकऱ्याची साधना आहे ती. मेमरी कार्डवर पेन ड्राईव्हर महाराज होता येत नाही, त्याला घासावाच लागत. आता मला 23वे वर्ष लागले महाराज झाल्याला. हलक्या हाती महिन्याला 60 धरा, 60 कीर्तन धरा महिन्याला. 23 गुणिले 60. हा महिना तर 90चाच काढला मी. हाय बिन मागचा बी मागचा तर 93चा काढला 8वा. विनोदाचा भाग सोडा, पण इथे प्रमाण किती सुंदर आहे महाराजांचं. मग माशी नीट वाक्य आहे का बरं का. मुंगी किती जरी फिरली तरी मेरू पर्वत ओलांडू शकत नाही, आणि मासा किती जरी पोहला तर समुद्र तरू शकत नाही. उभी आहे का. मुंगी मेरू न ओलांडावे आणि मशका सिंधू न तरवे. मासा समुद्र तरू शकत नाही, मुंगी मेरू पर्वत ओलांडू शकत नाही. पुढे आहे का. लाटणं मोडाल पण वाकणार नाही, आणि दगड शेवाळल पण पाझरणार नाही. उभी आहे का. लाटणे जैसा न लळे आणि पाथरू न द्रवे. कधी पाझरणार नाही आणि लाटणं कधी मोडणार नाही. तसा पापी माणूस कुठेही न्या सुधारणार नाही. काशीला गेल्यावर मोक्ष मिळतो, पण काशीला मरावं लागत. हे कुणून वाचित तुम्ही काय सांग. मी काशी केली दाव्याचं खात नाही, कानपाट फोडून दो वाचलं रे बावळा. काशीला गेल्यावर दाव्याचं खात नाही आणि बोकडे हाणतो. ही पोथी कोणती वाचली तो. हे कान फटा हल्ली पाहिजे यांची. रे बा काशीला गेला आपण आता दावा बिवा बंद केला आणि बोकड्याचा रस लिंबू पिळून आणतो. हे कुठून आणलं. काशीला गेल्यावर मोक्ष मिळतो, पण तिथं मरावं लागतं, आणि ते कधी मरून नाही चालत. असा बावळटपणा नाही चालतो, तिथं श्रावणात मरावं लागत. मग सगळे काशीच्या लोकांना विमान नसतं का आलं नाही याला असं नाही. आणि त्याच्या पुढे जाऊन सांगा मला, जो माणूस वारकरी आहे ना त्याला दुसरे तीर्थच नको आहे. मी अजून काशीला गेलो नाही, मला माझी परिस्थिती नाही का. पण मी महाराज आळंदी पंढरपूर त्र्यंबक आणि देव सोडून तीर्थच करीत नाही. की राहू द्या, कारण आपल्याकडे पुरावा आहे त्याला. 9व्या त्या तीर्थाचा असा पुरावा आहे माळकरी मंडळी.
लिहूनच ठेवा. जे ज्ञान गंगा पूर्ण न्हाले ते जेवताही ढाले. जे ज्ञानाच्या गंगेत न्हाले त्यांनी तीर्थाला जायचं नाही. एक आणि 13वा अध्याय असं सांगतो, सकल तीर्थाचे धुरे जी एका माता पित्रे ज्यानं आईबापाची सेवा केली त्यानं काय मामला दिलं. जर तुम्ही ऐकलं तर तुमचं डोकंच बंद होईल. मन संकल्पाची पापे न जाय तीर्थाची बापे. जगात एकही तीर्थ असं नाही का ते मनातलं पाप घालून टाकेल, पण जगात एक तीर्थ आहे का त्याने मनातलं पाप जात. संताच्या पायाची सेवा. संताच्या पायाच्या सेवेतून मनाचं पाप जात. अर्जुनाच्या गीतेला अध्याय 18, याच्यात अध्याय 18. ते मांडलेलं धनुष्य जो उचला त्याला माझी सीता माळ घालेल. राजा जनक आहे. रामायण वाचू नका. काय वाची तुम्हाला रामायण ऐकून येतो, सीता येईल लुटितो, स्वतःची सून लुटून देतो, गण ठुकितो 3 ठिकाणी. पोट खावले पाहिजे. नाही 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 राम तुम्हाला एकाच मिनिटात रामायण सांगू. तुम्ही एका मिनिटात तुम्ही खानदानी तरी रामायण ऐकायचे नाही एकात. आपल्याकडे सगळ्या औषधाला रोग आहे. रामायण सांगतो एका मिनिटात पटकन. रामाच्या बाबाचं नाव बोला पटकन. काय अरे बोला जाण जोरात. दशरथ. दश म्हणजे किती? 10. याला इंद्रिय किती आहेत? दशरथ. दशरथ आहे का नाही बोला. आहे. दशरथाला राण्या 3. कौशल्या, सुमित्रा, कैकेयी. अध्याय नंबर 14. रजतम सत्व प्रकृती जाल. प्रकृतीला किती गुण? 3. रजगुण, तमगुण, सत्वगुण. झालं. दशरथाला पोर 4. अध्याय नंबर 15 ओवी नंबर 497. अध्याय नंबर 15 ओवी नंबर 497. मन बुद्धी चित्त आणि अहंकार हे चतुर्विध चिन्ह अंतकरणाचे. अंतकरणाला 4 कपे. पहिला वनवासाला कोण गेला? राम. त्याच्याबरोबर कोण गेला? लक्ष्मण. दोघांबरोबर कोण गेली? सीता. राम आहे ज्ञान, लक्ष्मण आहे वैराग्य, सीता आहे भक्ती. पुरावा अध्याय नंबर 15 ओवी नंबर 35. अध्याय नंबर 15 ओवी नंबर 35. हातावर नंबर बिंबर घेऊन घेत जा आणि घरी गेल्या उचकीत जा. टापा आणतोय का काय? अध्याय नंबर 15 ओवी नंबर 35. विरक्ती वाचून ज्ञानाशी तगणेच नाही. ज्ञान हे वैराग्याशिवाय टिकू शकत नाही. वनवासाला गेला राम, त्याच्याबरोबर गेली सीता. राम आहे ज्ञान, लक्ष्मण आहे वैराग्य, सीता आहे भक्ती. दशरथ झाला दुःखी. झाला दशरथ दुःखी. आता दशरथ कसा आहे? मीच पैदा केलं माझ्यावर धावलो. मीच वाजीत आणली माझ्यावर गुरु राखली. मीच पोरगी पैदा केली ते ती पेपरला गेली आलीच नाही बहुत. दशरथ कधी कसा आहे? दुःखी आहे. त्याच काढत दशरथाचं एवढंच खबर बांड बिनमिशीचं. बापाला म्हणताय काय केलं यासाठी? बाप वैतागला म्हणला केलं ते सांगू का? मग बाप म्हणला मारली झकम्या. ते काढलं म्हणलं कोणी मारायला सांगितली घ्या ठोकून. तासाच्या बाहेर पडलेलं बी कोळपायला तकलीफ करत भाऊ. तासाच्या बाहेर पडलेलं पीक कोळपायला तकलीफ करत पण पोसत लई. अध्याय नंबर 9 ओवी नंबर 38. अध्याय नंबर 9 ओवी नंबर 38. मुना उलिपीची काढिले निर्वाळी भूमी पेरिले ते सांडी विखुरी गेले ते काही. कोणी उठायचं माया पोरला पाक शिकवतोय बापाच पेंड. कोणी उठायचं माया पोरला कीर्तन पाक होत्याचं याडं निघलं तुझं कोण शिकतो. कोणी उठायचं माया पोरला कीर्तन शिकवा. कीर्तन करायचीच कसा कसा कोटरी भेटत. तुका पागल आहे का? कोणी उठायचं माया पोराला भजन शिकवा. 80% भजनांचे पोरं खलास आहेत. भजनांचे तरी कुठं सुईचे आहेत. बाप पाठ बसून देवळात बोंबलतो तुझी धडी कोटी चंद्रप्रकाश आहे कमला नाही ना हरीचे वदन असे. त्याचाच पोरे आला काळ्या पिशीत मटण घेऊन.
मग त्याचा बाप म्हणतो हारवण्या कैसा हलवी तो बाहो भरला पोऱ्या मागून मग बाप तुला पितांबर कैसा सोनी माझा काय पोऱ्यानं बापाच्या थोंड मग बाप म्हणतो विठोबाचे राजा माझी भाषण आहे अध्याय नंबर 12 का खडकी दस्ते वर्षले का आगी माझी पेरले खडकावर पडलेला पाऊस फेल भाजून पेरलेलं बी फेल वांझेच्या पोरानं शिय मारला पाठ वांझेच्या पोरानं शिय मारला आणि भीष्माचार्याला जावाई झाला का कधी नाही पुरावा अध्याय नंबर 15 वांजेच्या लेखाकाईची जन्मपत्रिका चला चला पुढं धनुष्य उचला त्याला माझी सीता माळ घालेल त्याचं कारण सांगा महिला मंडळ पूर्वी मुलीचं लग्न बाप जमवायचा आता बापानं काहीच करायचं नाही फक्त 13% संस्था काढायची जावाई कुठला 9वीलाच फायनल पुरीनी पार लाजा सोडल्या लाजा एक वाक्य सांगतो पुरीनं हे इंदुरीकडचं कीर्तन आहे आपलं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकत नका जाऊ पण तुमचा मुलगा म्हणून ऐका ते कधीच खोटं ठरणार नाही पुरीनं एक वाक्य सांगतो तुम्हाला काहीच करता आलं नाही तर करू नका पण आयुष्यभर कपाशीचे बोंडे येतणाऱ्या बापाची मान आपल्यामुळे समाजात खाली होणार नाही याची तरी लाज धरा म्हणा आम्ही एका वर्गात होतो ना थोबाड फोडले पाहिजे पहा तर कोणीकडं शांबडण चाला तर कोणीकडं सच शिकलं आणि पुरीचे सगळे चाळे तिच्या आईला माहीत असतात लबाड बोलायचं नाही हा विनोद समजू नका ह्या 5-6 वर्षामध्ये शहाण्या माणसांना गावात तोंड दाखवायला पुरीने जागा ठेवली नाही कोणावर नाही प्रेम पोर शाळ्यांकडं शेळेवळी तरी का आणि तिच्या प्रेमात ही शांबड पडलं त्याचा बोकडं सांग घोराटवा असेल तू काय आणि ते एवढं बिनमिशीचं म्हणतं कोंबी कोंबी ज्यांनी ज्यांनी असे लव्ह मॅरेज केले ना लपडे लुपडे दरवाजे लावून भांडे घासी दरवाजे लावून भांडे लपड्याचं लग्न टिकत नाही सुरुवातीला बरं असते चला थोडं पुढं मुलीचं लग्न जनक करणार आणि पाया पडून सांगतो महिला मंडळ आता राग येईल तुम्हाला पण मी तुमच्या मुलासारखा आहे मुलीने बापाची इज्जत राखावी किंवा नाही कारण आयुष्यभर त्यांनी काहीच केलं नाही हाताला चांगलं घड्याळ घेतलं नाही तुम्हाला मोठं केलंय आणि पुरींच्या बाबतीमध्ये थोडं स्ट्रिक्ट राहिलं पाहिजे आता पुरीला एक 10-12 आता पुरीला पोरांना तोंडाने सांगण्याचे दिवस नाहीत लाईट बंद करणे 2-4 कानफटीत ठेवून देणे आणि मग पुढचा डोस देणे काय द्यायचं पुरीने तसं ऐकलं नाही फटकवणे पुरीला जवळ बोलवणे इकडे ये तुझा हात बघू बांगडी नाही कान फाड दुसरं म्हणायचंच नाही बांगडी का नाही 2-4 ठेवून दे इकडे ये भांग कुठून आणलं तर कुठून त्या कार टेली एक भांग आणलाय नालाय खाणी कुठून वावर नांगरलं दंड तुलाय बगलात कुशिड्या झाल्या तुझ्या तुला का आला लागत बकरा झोपतो तुला बकरू ढुसण्या मारतो तुला का आला का आणि त्या पुरीनी बावळाटानी ते मालिकांमधल्या नाट्या पाहायच्या त्यांनी आता भांग बदलावलाय त्यांना त्यांनी एक बाजू पॅक करायची एक मोकळीच आणि त्याची एक बट मोकळी अशी बोलायला लागली का पोर ती केस डोळे होत्यात मी डोक्यातून जाईल मी डोक्यातून जाईल मी डोक्यातून जाईल आणि चालायला लागली ना एक पोरग कॅनॉलच्या कडेला उभं होतं पुरीनं असं केलं ते पडलं कॅनॉल मध्ये हो ठरलं त्याला वाटलं खुणावलं का काय ते वाहूनच गेलो बावळ्याचा बाजार सगळा
फटकावले पाहिजे धरून. मुलीचा एसटीचा पास पंच करा. 8 दिवस झाले पास पंच नाही. पोरगी भुयारातून शाळेत जाते का जरा पा. पुरीच्या शाळेतले वहीचे पानं उचकीत जा शेवटचे, त्याच्यावर ग्रहपाठ असतो. मुलीचा मोबाईल चेक करा. 3 सिम आहे त्याच्यात. बॅलन्स चेक करा. पण पोरीला 100 रुपये दिले त्याच्यात 500 रुपये आले. मग 100ला 500 ही स्कीम कोणती आहे बा. ही 1 GB आहे का 2 GB आहे का 4 GB आहे का GB. यांना फटकावणे एवढाच पर्याय. तुमचं काय मध्ये एवढी शिंगरायती 10वी 12वीची टोनगी, एवढीची कबरी बांडी क्वार्टर आणतो ते. कॉलेजचं पोरग दारू पिलं तर बापाच्या नावाची चेअर करतोय. दत्तू पाटील की जय हो मग प्याते. भंगार बापाची पायदास नाही तर लाईट बंद करून हाणले पाहिजे. वय हे 10वी 12वीची टोनगी काय कामाचे नाही. झालं आता आज संपली गणपती. आता उद्या काय पेतो. धर तुझाच गाला सदा. आता काय पर्याय. खिशात गाला स्टेज येईन तर धरायचं मात त्याला काय करायचं. अनकर प्रमाण पाठ आपुले आपण करा सो. अरे लग्नात नवरदेवा पुढे नाचत आहेत ना महाराज. यांना दारूच लागते असं काय नसतं. तुम्ही वराड मुतवा बाटल्यांमध्ये हे खपाखप आणणार महाराज. उलटे म्हणणार काय ब्रँड आला नाही. 3 गाणे झाले तरी मुंगे येई ना. दुसरं म्हणला तो म्हाताऱ्याचा होता तो मुरेल होता आता पोराचा घे. माझं कीर्तन ऐकून गेल्यावर सुधरत नाही 2-4 दिवस माणसाला. काही बधीर होतो तो बधीर. एकटाच हसतो घरी गेल्यावर. राजा जनकानं स्वयंवर मांडलं. धनुष्य उचली त्याला माझी सीता माळ घाली. इथं आपण 10 मिनिटापूर्वी होतो. 5-7 वर्षापूर्वी एक मराठी सिनेमा निघाला महिला मंडळ. बहिणीनं भावाचं लग्न करून दिलं आणि ते बहीण भावाची नवऱ्याच्या घरी जाताना असं सुंदर गाणं गायलं. असं गायलं कधी निघालं माहिती का महिला मंडळ. बहिणीचं लग्न कधी आहे हे भावाला माहित असायचं. आता हे 2-4 वर्षात भावालाच व्हॉट्सअपला कळलं. आणि पूर्वी भावाच्या बहिणीच्या लग्नाला भाऊ हजर राहायचा. पाया पडून सांगतो परिस्थितीनं इज्जत गेली तर चालेल पण कुटुंबाकडून इज्जत जाता कामा नाही. परिस्थिती आहे बा. सूर्याला सुद्धा तप्तता आहे. चंद्राला सुद्धा शीतलता आहे. त्याच्यामुळे जीवनात दुःख येणं एवढं काही खेद नाही. तो येणारच आहे. त्यांचं दुःख नाही आलं मग ते काय म्हणा त्याला दुःख. एक राजा जानकर स्वयंवर म्हणलं सगळे आले धनुष्य पाहिलं. निमे म्हणले आपल्याला सीता नको का जगणारच नाही तर सीता नेऊन काय करणार. आपण जाणार धनुष्य उचलाय सीतावर राहणार दुसऱ्याचं तडा घेता आपण नमुनेवारी मारणार. म्हणजे आपली घरची आहे ती राजकी होणार. मग निम्यापेक्षा सगळ्यांनी धनुष्य पाहिलं त्याला म्हणले का मागं चालली. सीता नको आम्हाला. आम्ही पाहायला आलतो धनुष्य पाहिला. आम्हाला नको सीता का. सगळ्यांनी आपली कुवत तपासली आणि पाया पडून सांगतो कुवत पाहून वागावं. वा कुवत पाहून वागावं. आपल्या पहिल्या पुरीच्या लग्नाला 20 गुंठे जमीन गेली. पुरीच्या दुसऱ्या पुरीच्या लग्नाला परत कशाला 17,000चे फेटे आणायचे.
परिस्थिती बघून जगायला काय झालंय? आणि दिवस बदलतात. आणि पाया पडून एक वाक्य सांगतो, इंदुरीकडचं वाक्य आहे, आज आपले दिवस चांगलेत, उद्या असतीलच असं नाही. आणि ते उद्या राहतीलच अशी अपेक्षा सुद्धा करायची. आजचा दिवस आता हे आज इंदुरीकडचे दिवस थोडे बरे आहेत, असेच राहतील असं नाही. पण आहे तो दिवस आनंदात घालवा. सगळे आमंत्रण आले, धनुष्य पाहून निघून गेले, आणि ह्या गाड्याला आमंत्रणच नव्हतं. रावणाला आला. याचं उत्तर जाणकार मंडळी आहे का? रावण हा अहंकार आहे, बोलवायची गरज नाही, येतोच. गायनाला गायनाचा अहंकार आहे, वाजवण्याला वाजवण्याचा अहंकार आहे, मला माझ्या कीर्तनाचा अहंकार आहे, काहींना तब्येतीचा अहंकार आहे, काहींना आपली बायको देखणी आहे, याचाच अहंकार आहे. म्हणून आपली बाबेची आई. आता गावाला काय फायदा? लोक आहे, पण प्रत्येकाला काय, काहींना तब्येतीचा अहंकार, काहींना इस्टेटीचा अहंकार, काहींना आपल्या डोक्याच्या केसाचा अहंकार आहे. पागल आहे का तू? ते मेंढीनं कधी भांग पाडला का जावळ्यानं? किती शेप मध्ये केस आहे मेंढीचे, त्या जावळ्याचे. जावळाच म्हणतात ना, पाहिले त्याची केस सॉफ्ट. तुम्ही डुकराचं पिलू जलमल्या पाहिलं का? डुकराचं पिलू जलमल्या पाहायचं, इतकं स्मार्ट. मोठं झालं तीच अवस्था आपली. प्रेमात पडले पडले प्रियशी प्रिय करायला काय म्हणते माहिती का? तू माझा प्राणनाथ आहे. नवनाथाचा भाऊ दावनाथच हा. तू माझा प्राणनाथ आहे. लग्न झाल्या म्हणते तू नाथ आहे, आणि शेवटी म्हणते तू अनाथ आहे. आणि मग तो आपल्याला म्हणतो प्रस्थान कधी आहे? प्रस्थान यंदा याचे दिंडीत, यंदा यायचे, यंदा नाही बुडवायची दिंडी. त्याला विचारलं का? नाही, देवाशिवाय काही खरं नाही. अरे हो, आता दाये ज्या बाईला सून नाही ना, सून, तिला विचार ना. ती म्हणती माझ्या डोळ्याचे खत आणायची. आण ना, आण ग बयान. तुला अजून सुनाचा झटका माहित नाही बाई. वैशाखात सून आली का ज्येष्ठात तू तुळशीवाली झालीच दिंडीत. आणि जी त्या थोरल्या पोराचं लग्न झालं, तिला म्हणलं ना धाकट्याचं लग्न करताय का? नको नको बाई, पहिलीनच एवढी जिरावली. शिया पोरानं बायकोच करेल नाही ना. बायको ती कार्ट बोलून देत नाही कोण. ती म्हणतो बायको करू दे, अशी नीट करून टाकेन आपल्या पुढं. बायको गपची बस, असंच म्हणायचा तो बाप. त्यानं सासरवाडीला मूग वाट्यानं केला भाऊ. त्यांची भाषा आहे, जंबुक करी गर्जना जो देखील नाही पंचानाला. तुम्हाला एक वाक्य सांगा, कोण तरी बंद झालंय पा. येईल येईल. किती जाल कुत्र पाळा, किती जाल, माणसं फाडून टाकणार. आणि शिवारात वाघ येऊ द्या, वाघ. कुत्र भुकत नाही. जगाला भुकायचे इंजेक्शन मारा, ती कणाते पण भुकत नाही. ते म्हणतो भुकलो का याच्यासाठी केला होता, आता गेलोच. ते कुत्र वाघ आला ना, खाटा खाली जात नाही, खाटाच्या खाली जाते. ते वाघाला म्हणते खाटावरचा नेव हो, माया का मुळा उठला. हो, जोपर्यंत त्याच्यात उतरलं. आता ही लग्न न झालेली जी पिलावळ हिंडते नाही कबरी बांडी, हे कधीच नवरदेव होणार नाही. आता हे सुटलेच देवाला. आता अहो ना पोरानं, तुम्हाला मी इथं बायको देतो एका मिनिटात.
तुझ्याकडे बायको दिले हाय काय मला सांग. अंडरपॅन्ट तो बाप घेतोय, बॅलन्स तो बाप टाकीतोय. तू काय करू शकतो बा बायको दिल्यावर? झोपाय तरी जागा आहे का? अरे थोबाड सडली नालाय का तुमचे 17ला ना 18ला क्वार्टरी पिऊन बायका करायची भाषा करता. लाजा नाही वाटते का तुम्हाला? 16ला तुमचं थोबाड सडलंय गोवा खाऊन, 18ला तुमची धोपरवर आल्यात क्वार्टरी पिऊन. त्या बापाची पेंड आहे का बायका मिळायला? पण बायका तिकडे रे भंगरी हो तुम्हाला. तुम्ही आता एकच पर्याय, युवक कार्य करता. मग काय कर बायको नाही आता तुम्हाला एकच पर्याय पोरांनो, ज्यांचे लग्न राहिले त्यांनी मोबाईलच्या स्क्रीनला कोणता तरी फोटो ठेवणे, झोपायच्या टायमाला पाहणे. नाही झोप आली डबल. सगळ्यांना धनुष्य उचलायचं, रावणाला आमंत्रण नव्हतं, इथं आपण होतो. रावण आला तो कोण? रावण कोण आहे? अहंकार. करेक्ट. आणि अहंकार असल्यामुळं तो प्रत्येकाला आहे. अहंकार. टमाट्याचे पैसे झाले आणि सासऱ्याने ट्रॅक्टर घेतला. सुनबाई म्हणली मा पाय लागला आणि ट्रॅक्टरच आला. आता तुझा पाय जर इतका चांगला होता तर तुझ्या बापाला जप्तीची नोटीस का ग आली बाई? दोन भाऊ वायले निघले, थोडल्यानं JCB घेतला. JCB धाकटा मोरीत आंघोळ करीत होता, बायकोनं उघडावणीत आणला बाहेर आणि त्याला म्हणली पाय पाय पाय. एकत्रपणा ढापलं ना आता बाहेर काढलं तर म्हणला पाहतो पण अंडरपॅन्ट पिळू दे ना गा. रावण आला आणि जनकाला म्हणतो का रे एवढं मोठं स्वयंवर मांडलं, मला का बोलवलं नाही? जनक म्हणतो उचलाय बोलवायला काय हरकत नाही, पण एवढं किरकोळ धनुष्य उचलायला तुमच्यासारख्याला बोलवणं तुमच्या शक्तीचा अपमान आहे. फुगलं रावण येतो मांड्याचं वाजवायला लागला, बस फुगून दिला. महिला म्हणलं एक वाक्य सांगतो तुम्हाला, महाराज म्हणून नाही पण तुमचा मुलगा म्हणून ऐकाल. तुम्ही तर बोलायचंच पण झाल्या. ऐकाल, तुम्हाला जर कधी कोणी विचारलं तुम्ही सासू सासरे तुमच्यात आहेत का, तर तुम्ही त्यांना असं म्हणा मी त्यांच्यात आहे. ते माझ्यात नाही. घर त्यांचं आहे, वीर त्यांचे, मोटर त्यांचे, जो खिलारी माझ्याकडे सांभाळायला आहे तोही त्यांचाच आहे. फक्त त्या खिलाऱ्याला येसन मी घातल्यामुळे तो फक्त मलाच आकळतोय, दुसरं कोण. आणि पुरुष मंडळीला जर कोणी कोणी विचारलं तुमचे आई वडील तुमच्यात आहे का, तर तुम्ही सांगा मी त्यांच्यात आहे. पाया पडून सांगतो, आई बापापेक्षा कधी मोठं होऊ नका आणि गुरुपेक्षा कधी मोठं होऊ नका. कधीच नाही व्हायचं. थोडं वाजवता यायला लागलं की ते म्हणतं आमच्या गुरुला बोल येत नव्हती. गुरुपेक्षा मोठं होऊ नका. ओव्या सांगू तुम्हाला भागवतातल्या. गुरु ते म्हणे कुळदेवता तिथी कुळ कर्मेची पूज्यता, हा सर्व काम्य करता पूज्य सर्वता सर्वार्थी. गुरु म्हणो देवा समान तव देवासी यायचे देवपण. मग पुढं सांगायची गरज नाही, तेवढं करा. उगाच आपलं हे नाही करायचं. एक कार्ट गावातलं तकलीफ द्यायचं, त्याला पाहिलं बँडवाल्याला घाम्याचं. भाद्रपती पोळ्याची अवलाद ती मिशे बिशे काढेल, स्वक्षचा असा घाण वास, एकदम भंगार बापाची पैदास. त्याला पाहिलं बँडवाल्याला घाम्याचं, पण तब्येतीत मोकार होतं. त्याच्या बापाने त्याला कोल्हापूरला घातलं. म्हणली बेजात कमी आहे, कुस्त्या तरी खेळन. ते मोकार माज आटलं तिकडे गेलो नुसतं खात. बरं ते अंडे फोडून नव्हतं खात, चार फला सगळं अंडा आणायची ती. ते माज आटलं मोकार आणि कुस्त्या खेळायला लागलं. 2-4 कुस्ती आणल्या एवढ्यांवर, 500वर, 1000वर. त्यानं एक दिवस अशी कुस्ती आणली का गटात जिंकली. महाराष्ट्र केसरीच झालं ती. ते आलं गावात. गावातले लोक म्हणले राखली बा गावची कशी होईल.
मग त्याचा सत्कार तुला सत्कार वित्कार झाला सगळा आणि सगळं झालं आणि त्याला म्हणले 2 मिनिटं बोला. आता त्या अवलादीनं नीट बोलावं का नाही. ते भाषणाला उभं राहिला म्हणला गावची तर झिरावली. मला गाव नाव ठेवतो तर म्हणलं मी गावाची झिरावली. आता एकच इच्छा आहे एकदा गुरु पाडायचा बस. लोक म्हणले जमलं आता. ते सकाळीच खांद्यावर गदा टाकून गुरु कुठे गेलो. गुरु म्हणले कल्याण. तर म्हणलं कल्याण नाही भेंडी नाही आपली उद्या होणार. तो गुरु म्हणला मला गुडघे गेले माय उठता बघ होणार. गुरु म्हणला या भाऊ उद्या. या अख्ख्या रात खोलीत मांड्या वाजवायचं नुसतं. 3 वेळा भांड्याची मांडणी पडली त्या डोक्यात. खोली बारीक एकदा हांडाच गुतला त्याच्या डोक्यात. आणि सकाळी त्याच्या मागं 1500 लोक निघालं. ते गुरु पुढे गेलं नुसत्या मांड्याच वाजवायचं. गुरु आपले बसले होते लंगोट लावून येऊ द्या गिराईक. हे लईच मांड्या वाजवायचं. गुरुनं काही नाही केलं 15-20 मिनिटानं उभं राहिले निवांत. मग यानं होऊन गुरुला कवळी गाला मारायची. त्यानं होऊन गुरुला कवळी मारली. गुरुनं एकच डाव टाकला फुफुटाच गेला तोंडात सपार पसरलं खाली. तो उठला आणि गुरुला म्हणला तू यासारखा नालायक गुरु म्या पाहिला नाही म्हणला. नका तो हा डाव मला का शिकवला नव्हता. तो गुरु म्हणला हा डाव आज वापरायचा होता. कारण तू त्या क्वालिटीचा आहे. तू एक दिवस या जागेवर ये ना. रावण आला इथं होतो आपण. धनुष्य उचललं. रावणाच्या अंगावर धनुष्य पडलं. आता भजनी मंडळाला आणि महाराज मंडळीला प्रश्न आहे. रावणाच्या अंगावर पडलेलं धनुष्य उचलायला 200 माणसं लागली. एवढं धनुष्य जड होतं. ते धनुष्य सीता अंगणात घेऊन घोडा घोडा खेळत होती. तर ती सीता रावणानं उचलली कशी. आपलं कीर्तन ऐकायचं म्हणजे बधीर होऊनच डोकं खासवाच लागत त्याला पहिल्या सुरुवातीपासून. रावणाच्या अंगावर पडलेलं धनुष्य उचलायला 200 माणसं लागली. तेव्हा रावण वाचलं. ते कणतच होतं खाली वाचलं. ते सीता धनुष्य अंगणात घेऊन खेळत होती. मग ती सीता रावणानं उचलली कशी. आणि आमची महाराज मंडळी म्हणती दाढी वाढून आला झोपडी पड उभा राहिला भिक्षा वाढ म्हणला. सीता बाहेर आली त्यानं कवळी मारून नेली. बराळू नको. रावणानं जी सीता नेली ती माया होती. आणि रावण हा अहंकार होता. अहंकाराबरोबर माया जाणारच. कारण सीता ही माया आहे. रावण हा अहंकार आहे. ती गेली कुठं अशोकवनात. हे अशोकवन आहे. ह्याच्यात माया नावाची सीता आहे. अहंकार नावाचा रावण आहे. आणि याला सांभाळायला 6 राक्षसे. वव्या ऐका 3ऱ्या अध्यायातल्या. जळेविन बुडविती आगीविन जाळीती दोरेविन बांधिती शिखरेविन रोविती पाशकेविन गोविती. आणि ती सीता पहिली जन पाहिली. तर पापामुळे सत्याचं वाटोळं झालं. आता मेन प्रश्न कीर्तनात राहिलाय व्हॉट इज एक्झॅक्ट डेफिनेशन ऑफ सीन अँड व्हॉट आर द टाइप्स ऑफ सीन. पाप म्हणजे काय पापाचे प्रकार किती. उत्तर शुभ कर्म बरोबर पुण्य आणि अशुभ कर्म बरोबर पाप. पापाचे 16 प्रकार पडतात. कायिक पाप वाचिक पाप मानसिक पाप पाप उपपाप महापाप 6 झाले. कायिक 3 9 झाले. वाचिक 3 12 झाले. मानसिक 4 16 झाले. आणि ही सगळी पाप वाढल्यामुळं सत्याला त्रास झाला. आणि झालं काय पापामुळे सत्याचं वाटोळं झालं.
आणि म्हणून 2018ला आपल्या सामनगावच्या कीर्तनात एवढंच ध्यानात ठेवा, सत्याला त्रास आहे पण जय निश्चित आहे. याच्यात सत्याला त्रास आहे पण जय निश्चित आहे. माया नावाची याच्यातच शीत आहे, अहंकार नावाचा याच्यातच रावण आहे. हनुमंतासारखी भक्ती करा, हेच बाबांचं 5 स्मरण. गळ्यात माळ घाला, कपडाला गंध लावा. 9 राईट आज कीर्तन सुरू झालं. 2 तास तुम्हाला वेळा पुढे बसले लोकांची आठवण आली का? मग आपण स्वर्गात आहे सध्या. पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद. एकदा प्रेमानं भजन करा.